पोलीस भरती 2025 महाराष्ट्र तर पहा विद्यार्थी मित्रांनो, पोलीस भरतीचे या ठिकाणी जे ग्राउंड आहे 11 फेब्रुवारी पासून या ठिकाणी पोलीस भरतीचे ग्राउंड चालू होत आहे। या संदर्भात जे विद्यार्थी मित्रांनो पत्रक या ठिकाणी आलेलं आहे आणि त्याचबरोबर भरपूर विद्यार्थ्यांना असं वाटून राहिलं की बा सर्व जिल्ह्यांत जे ग्राउंड आहे 11 फेब्रुवारी पासून या ठिकाणी चालू होणार आहे असं भरपूर विद्यार्थ्यांना या ठिकाणी वाटून राहिलं। तर भरपूर विद्यार्थ्यांच्या वारंवार एकच कमेंट होती की सर आमच्या जिल्ह्यात ग्राउंड कधी आहे। त्याचबरोबर सर्वात जास्त जे विद्यार्थ्यांचे कमेंट होते तर ते सीपी मुंबईत ग्राउंड कधी होणार आहे, कारण की 2,50,000 मुलांचे अर्ज तिथे गेले आहे। तर सीपी मुंबईत ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे, त्याचबरोबर पुणे जिल्ह्यात ग्राउंड कधी होणार आहे, कारण की पुणे जिल्ह्याला सुद्धा जास्त अर्ज त्या ठिकाणी आलेले आहे। आणि त्याचबरोबर हॉल तिकीट कधीपासून या ठिकाणी चालू होणार आहे, त्याचबरोबर SRPFचे ग्राउंड केव्हापासून चालू होणार आहे, त्याचबरोबर कारागृहाचे ग्राउंड कधी होणार आहे, बॅट्समॅन झालं, शिपाई झालं, चालक झालं, या सर्वबद्दल आपण आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून बोलणार आहे। डॉक्युमेंट आपल्याला कोणकोणते लागणार आहे, ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशी असते, या सर्व गोष्टीवर आपण बोलणार आहे। आजचा व्हिडिओ खूप महत्त्वाचा होणार आहे। व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि व्हिडिओला आताच लाईक करा। नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझी नोकरी कॉर्नर यूट्यूब चॅनलवर मी गोपाल अनखळे तुमचं सर्वांचं सहर्ष स्वागत करतो। तर मित्रांनो, व्हिडिओचा थंबनेल बघून तुमच्या लक्षात आलं असेल की आपला व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर होणार आहे। व्हिडिओ सुरू करण्याच्या आधी आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, जेणेकरून प्रत्येक भरतीचे अपडेट तुमच्यापर्यंत सर्वात आधी पोहोचेल। जास्त करून पोलीस भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असताना 10वी 12वी पास भरतीच्या रिलेटेड जास्त व्हिडिओ आपल्या चॅनलवर अपलोड करत असतो। व्हिडिओ सुरू करण्याच्या अगोदर सर्वांना एक रिक्वेस्ट आहे, तुम्ही आपला व्हिडिओ कोणत्या जिल्ह्यातून पाहून राहिले नक्की कमेंट बॉक्समध्ये सांगा, जेणेकरून मला सुद्धा अंदाज लागणार आहे की आपला व्हिडिओ कोणकोणत्या जिल्ह्यापर्यंत पोहोचू राहिला। तर पहा विद्यार्थी मित्रांनो, जे पोलीस भरतीचे जे ग्राउंड आहे 11 फेब्रुवारी पासून या ठिकाणी चालू होतं, या संदर्भात अपडेट आलं होतं, पत्रक आलं होतं, स्क्रीनवर तुम्ही बघू शकता या ठिकाणी। तर विषय तो आहे, तर विषय एवढं काही पत्रक मी तुम्हाला वाचून दाखवते, म्हणजे शॉर्टली आहे ते वाचून दाखवतो। 2024-25 पोलीस शिपाई भरतीमध्ये आवेदन अर्ज सादर केलेल्या उमेदवारांची शारीरिक चाचणी ही दिनांक 11 फेब्रुवारी 2000 पासून प्रस्तावित आहे। करिता संबंधित घटक प्रमुखांनी त्यांच्या आधिपत्याखाली सन 2024-25 पोलीस शिपाई भरती प्रक्रियेसाठी लागणारी साधन सामग्री करिता लागणारे साहित्य खरेदी करिता ई टेंडरिंग सुविधा करिता दर करार पद्धत राबवण्याची कार्यवाही त्यांच्या स्तरावर त्वरित सुरू करावी। तर इथं काय म्हटलंय की 11 फेब्रुवारी पासून या ठिकाणी ग्राउंड या ठिकाणी प्रस्तावित आहे असं या ठिकाणी म्हटलं आहे। आता या ठिकाणी असा उल्लेख नाही की बा सर्व जिल्ह्यांचा ग्राउंड, त्यामध्ये मुंबई आला, पुणे आला, असं काहीही त्या ठिकाणी उल्लेख नाही आहे। 11 फेब्रुवारी पासून ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड या ठिकाणी चालू होणार आहे। आणि हॉल तिकीट जे आपल्याला भेटणार आहे 5 फेब्रुवारी पर्यंत आपल्याला हॉल तिकीट येणार आहे। तर सर्वात अगोदर ग्राउंड कोणकोणत्या जिल्ह्यात होणार आहे, तर 11 फेब्रुवारी पासून सर्व जिल्ह्यांचे म्हणजे पहा कारागृह झालं, SRPF झालं, चालक झालं, शिपाई झालं, बॅट्समॅन झालं, हे सर्व जे विद्यार्थी मित्रांनो सर्व घटकांच्या या ठिकाणी ग्राउंड चालू होणार आहे। सगळ्यात पहिले जे ग्राउंड होणार आहे 11 फेब्रुवारी पासून ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले, जसं 1000 झालं, 2000, 3000, 4000, 5000, 6000, 7000, अशा प्रकारे ज्या ठिकाणी कमी अर्ज आहे, म्हणजे बोटावर मोजण्याजोगते एवढे अर्ज त्या ज्या जिल्ह्यामध्ये आलाय तिथला ग्राउंड लवकर होणार आहे। जसं एक उदाहरण तुम्हाला जसं गोंदिया जिल्हा झालं, त्याचबरोबर जे वाशिम जिल्हा झालं, त्याचबरोबर जे विद्यार्थी मित्रांनो भंडारा जिल्हा झालं, त्याचबरोबर पुणे ग्रामीण झालं, त्याचबरोबर जे या ठिकाणी यवतमाळ झालं, त्याचबरोबर जे या ठिकाणी जे विद्यार्थी मित्रांनो जे लहान म्हणजे जळगाव जिल्हा झालं, ठीक आहे, म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले बोटावर मोजण्याजोगते तर तिथला ग्राउंड लवकर होणार आहे। आता एक उदाहरण देतो, एखाद्या जिल्ह्यामध्ये वाशिम जिल्हा आहे, समजा तिथं मुलांचे 3-4 हजार अर्ज आले, तर 3-4 हजार जर अर्ज आले असेल मुलांना तर तिथं ग्राउंड व्हायला जास्त टाइम नाही लागत। जवळपास एका दिवशी 500 जरी विद्यार्थी बोलावले, 3000 जरी अर्ज आले तर 6 दिवसात तिथलं ग्राउंड उरकून जाते। म्हणजे ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले तिथलं ग्राउंड लवकर त्या ठिकाणी उरकून जाते, लक्षात ठेवा। आणि त्याच्या पाठोमाग जे ज्या जिल्ह्यामध्ये जास्त अर्ज आले तिथलं ग्राउंड सुद्धा होणार आहे। SRPFचे सुद्धा आपल्याला ग्राउंड पाहायला भेटणार आहे 11 फेब्रुवारी पासून ज्या जिल्ह्यामध्ये कमी अर्ज आले, जसं SRPF गडचिरोली झालं, SRPF चंद्रपूर झालं, SRPF गोंदिया झालं, SRPF वरणगाव झालं, SRPF गट क्रमांक 1 पुणे झालं, SRPF गट क्रमांक 2 पुणे झालं, SRPF गट क्रमांक 5 दौंड झालं, SRPF गट क्रमांक 7 दौंड झालं, जेवढे काही SRPFचे गट क्रमांक आहे SRPF नागपूर झालं, ठीक आहे। तर तिथलं ग्राउंड या ठिकाणी जे 11 फेब्रुवारी नंतर या ठिकाणी चालू होणार आहे। म्हणजे डेट जे आहे या ठिकाणी अजून आले नाही, डेट आपल्याला भेटणारच आहे लवकरच, ठीक आहे। पण ज्यांनी शेवटी फॉर्म भरलाय त्यांचं ग्राउंड शेवटी होणार आहे। एक उदाहरण देतो, SRPF गट क्रमांक 20 वरणगाव आहे, तिथं अर्ज आले 80,000च्या आसपास, आणि तिथं जर तुम्ही एंडिंगला फॉर्म भरला असेल, तुमचा जर या ठिकाणी 80,000 अर्ज क्रमांक असेल,
असेल किंवा 60,000 अर्ज आपण धरून चला, तुमचा जर 60,000 एवढा अर्ज क्रमांक आला असेल SRP वरणगावमध्ये, तर तुम्हाला एक्स्ट्रा 2 महिन्याचा टाइम त्या ठिकाणी भेटू शकतो असं कोण सांगू राहिलो. एका दिवशी SRPला 1000 जरी विद्यार्थी ग्राउंडसाठी बोलावले तर 60,000 एवढा अर्ज क्रमांक येण्यासाठी जे विद्यार्थी मित्रांनो 2 महिने त्या ठिकाणी भेटते. ज्यांनी एंडिंगला फॉर्म भरला असेल तर त्यांचं ग्राउंड एंडिंगला येणार आहे. आपल्याला चांगला टाइम या ठिकाणी भेटणार आहे, लक्षात ठेवा. आणि त्याचबरोबर जे ग्राउंडच्या अंदरची प्रक्रिया कशा प्रकारे आहे, ज्या दिवशी आपलं ग्राउंड असते त्या दिवशी आपल्याला बोलावलं जाते आणि गेटच्या अंदर एंट्रीच्या वेळेस फक्त हॉल तिकीट चेक केलं जाते. हॉल तिकीट चेक केल्यानंतर आपल्याला बसून ठेवलं जाते आणि ग्राउंडच्या अंदर आपल्याला जास्त वेळपर्यंत बसून ठेवलं जाते, म्हणजे 5 ते 6 घंटे आपल्याला ग्राउंडच्या अंदर बसून ठेवलं जाते. त्यानंतर आपलं जे विद्यार्थी मित्रांनो आपल्यापासून फॉर्म वगैरे लिहून घेतला जाते, नॉर्मली फॉर्म राहते. त्यानंतर डॉक्युमेंट ऑप्शनची प्रोसेस होते आणि त्याचबरोबर जे आपले उंची वगैरे त्या ठिकाणी मोजले जाते, छाती वगैरे मोजले जाते. हे काही प्रक्रिया त्या ठिकाणी झाल्यानंतर त्या ठिकाणी मुलांना जे पायाला चिप लावून दिले जाते आणि चेस्ट नंबर दिला जाते. त्यानंतर जे एका पोलीसवाल्याजवळ 10 विद्यार्थी त्या ठिकाणी दिला जाते. एक पोलीसवाला 10 विद्यार्थ्यांचा ग्राउंड त्या ठिकाणी घेते. पहिला जो एंड राहते पहिला वेळ 100 मीटर किंवा गोळाफेक घेते त्या ठिकाणी. त्यानंतर जे 1600 मीटर रनिंग झालं. अशा प्रकारे 3 इव्हेंट त्या ठिकाणी पार केल्या जाते. SRPला जर पाहिलं, पहिला गोळाफेक झालं, दुसरा 100 मीटर, तिसरा जे या ठिकाणी 5 किलोमीटर रनिंग. अशा प्रकारे त्या ठिकाणी ग्राउंड एक पोलीसवाला 10 विद्यार्थ्यांचे ग्राउंड निपटवते त्या ठिकाणी, ठीक आहे. आणि आपल्याला ग्राउंडच्या अंदर चुका कोणत्याही करायच्या आहे. आणि डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला जे डॉक्युमेंट आपल्याला लागणार आहे, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस जे डॉक्युमेंट लागणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो आवेदन आपल्याला लागणार आहे, जो आपण फॉर्म भरला तो फॉर्म लागणार आहे, ॲडमिट कार्ड लागणार आहे, हॉल तिकीट आणि त्याचबरोबर आधार कार्ड झालं, त्याचबरोबर शाळा सोडला दाखला, त्याला TC म्हटलं जाते. TC जर नसेल तर कॉलेजमधलं बोनाफाईड नाही येतं. कास्ट सर्टिफिकेट, डोमिशियल, नॉन क्रिमिनल, SC/STला काही लागत नाही देत, ठीक आहे. आणि त्याचबरोबर 10वीचं मार्कशीट, 10वीचं बोर्ड सर्टिफिकेट, 12वीचं मार्कशीट, 12वीचं बोर्ड सर्टिफिकेट आणि 5 ते 7 पासपोर्ट फोटो आपल्यासोबत न्यायचे. तर एवढं काही डॉक्युमेंट लागते आणि प्रत्येकाचे 2-2 झेरॉक्स आणायचे, कारण की झेरॉक्स सुद्धा त्या ठिकाणी जमा केल्या जाते आपल्या, ठीक आहे. आणि हे झाल्यानंतर आपल्याला जे विद्यार्थी मित्रांनो पहिला दुसरा जो इव्हेंट घेतला जाते, तर त्या ठिकाणी आपल्याला घाबरायचं नाही. भरपूर विद्यार्थी घाबरते, कारण की 100 मीटरच्या वेळेस भरपूर विद्यार्थी पाहिजे, इकडे तिकडे लक्ष देऊन ठेवता, पुरे 100 मीटरवर फोकस ठेवता. गोळा फेकाच्या वक्ती सुद्धा गोळा फेकवर पूर्ण फोकस असला पाहिजे. आपल्याला घाबरायचं नाही त्या ठिकाणी. जवळपास 50 ते 60% विद्यार्थी घाबरते, काय होणार आहे, कसं होणार आहे. घाबरायचं नाही, आपल्याला त्या ठिकाणी हिंमत ठेवायचं आहे. सर्वजण आपल्या इकडे गोळा फेकाच्या वक्ती पाहत असते, तर आपली सर्व जे विद्यार्थ्यांवर पूर्ण फोकस गोळा फेकवर असला पाहिजे, आउट ऑफ बोर्ड, ठीक आहे. तर तिथं घाबरायचं नाही, हिंमत ठेवायची. आता राहिला विषय या ठिकाणी CP मुंबईचा. CP मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे, तर पहा विद्यार्थी मित्रांनो पुणे जिल्ह्याला सुद्धा या ठिकाणी ग्राउंडचा टाइम भेटणार आहे. ज्यांनी सुद्धा पुणे जिल्ह्याला फॉर्म भरला असेल, पुणे जिल्ह्याचा ग्राउंड लेट होणार आहे, जास्त अर्ज त्या ठिकाणी आला आहे. तर धरून त्याला मार्च-एप्रिल महिन्यापर्यंत या ठिकाणी पुणे जिल्ह्याचा ग्राउंड येण्याचे दाट शक्यता. आता CP मुंबईचा ग्राउंड कधी होणार आहे असे भरपूर विद्यार्थ्यांचे वारंवार एकच कमेंट राहते. पहा विद्यार्थी मित्रांनो CP मुंबईला जर आपण पाहिलं तर 2,50,000 अर्ज फक्त या ठिकाणी मुलांचे झाले CP मुंबईला. आणि CP मुंबईला दरवर्षी जे विद्यार्थी मित्रांनो टाइम भेटते, इथं निवडणुकीचा काही त्या ठिकाणी संबंध नाही आहे, निवडणुकीशी काही संबंध नाही आहे. तर CP मुंबईचं जे ग्राउंड आहे दरवर्षी लेट राहते. मागच्या वर्षी जरी आपण पाहिलं तर मागच्या वर्षी जून महिन्यामध्ये बाकीच्या जिल्ह्याचं ग्राउंड चालू होतं. जून महिन्यामध्ये ग्राउंड चालू असताना ऑगस्ट महिन्यामध्ये 15 ऑगस्टपासून त्या ठिकाणी CP मुंबईचे ग्राउंड चालू झाले होते. म्हणजे पहा 2.5-3 महिने त्या ठिकाणी भेटले की नाही भेटले. आणि त्याचबरोबर 2023ची सुद्धा कंडिशन तशी. 2023ला सुद्धा बाकीच्या जिल्ह्याचं जे ग्राउंड आहे हे जानेवारी महिन्यामध्ये चालू होतं आणि मार्च-एप्रिल महिन्यामध्ये CP मुंबईचं ग्राउंड चालू झालं होतं. तर पहा CP मुंबईला जे विद्यार्थी मिळवतात त्यांना तेवढं नियोजन करण्यासाठी त्यांना तेवढा टाइम लागते. जेव्हा आपल्या इकडल्या बाकीच्या जिल्ह्याचं ग्राउंड चालू राहते, आता समजून जा या ठिकाणी 11 फेब्रुवारीपासून ग्राउंड चालू असणार आहे, तर तिथून आपल्याला 2 ते 3 महिने या ठिकाणी CP मुंबईच्या ग्राउंडसाठी भेटणार आहे. कारण की CP मुंबईला 2,50,000 अर्ज मुलांचे झाले आणि तिथं जे विद्यार्थी मिळवणं आधुनिक तंत्रज्ञानाचा उपयोग त्या ठिकाणी केला जाते, एक लक्षात ठेवा. आणि तिथलं जे त्यांना व्यवस्था करण्यासाठी सुद्धा त्यांना भरपूर त्या ठिकाणी टाइम लागते, नियोजन करण्यासाठी भरपूर टाइम लागते. कारण की त्यांना एका दिवशी 10,000 विद्यार्थ्यांना ग्राउंड त्या ठिकाणी निपटावं लागते, एक लक्षात ठेवा. तर 10,000 विद्यार्थ्यांचा जे ग्राउंड एका दिवशी त्या ठिकाणी होते, त्यामुळे जे विद्यार्थी मिळवणं तसे त्यांना नियोजन त्या ठिकाणी करावं लागते. त्यासाठी त्या ठिकाणी एवढा टाइम त्या ठिकाणी लागते, एक लक्षात ठेवा, ठीक आहे. तर आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आणि CP मुंबईचं जे ग्राउंड आहे जवळपास मार्च-एप्रिल महिन्यामध्ये जे विद्यार्थी मिळवणं CP मुंबईचं ग्राउंड येणार आहे. तर भरपूर विद्यार्थ्यांचे कमेंट होते की सर CP मुंबईचं ग्राउंड कधी होणार आहे, तर जवळपास एप्रिल महिन्यापासून या ठिकाणी CP मुंबईचं ग्राउंड या ठिकाणी चालू होण्याची दाट शक्यता आहे. आतापासून आपापल्या तयारीमध्ये लागा. आपले YouTube चॅनल सबस्क्राईब करून ठेवा, वेळोवेळी अपडेट देत राहणार. आजच्यासाठी थांबतो, भेटूया नेक्स्ट शॉटमध्ये. जय हिंद, जय